पुण्यामध्ये गॅस एजन्सी बाहेर ग्राहकांनी लांबच लांब रांगा लावल्यात। पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला त्यांनी केराची टोपली दाखवली आहे। एजन्सीच्या दारात सिलेंडरचं वाटप करू नका, पूर्वीप्रमाणे घरी सिलेंडरचं वाटप केलं जाईल असे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी कालच दिले होते। गॅस एजन्सीजना त्यांनी हे आदेश दिले होते। मात्र असं असताना देखील पुण्यात वेगवेगळ्या गॅस एजन्सीच्या दारात लोक सिलेंडर मिळवण्यासाठी रांगा लावून उभे आहेत। थेट पुण्यात या परिस्थितीचे अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल यांच्याकडून। ज्ञानेश्वर, तिथली सध्याची परिस्थिती काय आहे? जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिलेले आहेत, मात्र त्याला केराची टोपली दाखवली जाते। अगदी बरोबर आहे, तशाच पद्धतीचं चित्र आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतंय। माझ्या पाठीमागे ही सगळी गॅस एजन्सीच्या दारात उभी असलेली रांग या ठिकाणी आपण पाहतोय आणि पुढे जी सिलेंडरची गाडी आहे, या गाडीतून सिलेंडरच्या टाक्यांचं आलेल्या लोकांना या ठिकाणी वाटप केलं जातं आहे। काल खरं म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं होतं की अशा पद्धतीनं गॅस एजन्सीच्या दारात कुठल्याही पद्धतीनं जे सिलेंडरचं वाटप या ठिकाणी केलं जातं हे वाटप करायचं नाही। मात्र लोकांनी मोठी रांग पहाटे 5-6 वाजल्यापासून या ठिकाणी लावलेली होती आणि आता या ठिकाणी एजन्सीच्या दारामध्ये जी सिलेंडरची गाडी आलेली आहे, या सिलेंडरच्या गाडीतून टाक्यांचं जे आहे ते वाटप या ठिकाणी केलं जातं आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जिल्हाधिकारी यांनी ज्या पद्धतीनं आदेश दिलेले होते की पूर्वी ज्याप्रमाणे आपापल्या घरी सिलेंडरच्या टाक्या ज्या आहेत त्या दिल्या जाणार होत्या तसं देणं अपेक्षित होतं, मात्र जिल्हाधिकाऱ्यांच्या या आदेशाला हरताळ फासला जातो। तुम्ही या ठिकाणी आलेला आहात, हा तुमचा नंबर आहे बरोबर? किती वाजता आला होतात तुम्ही? सकाळी किती वाजता आला होतात? मी सकाळी 7ला। यापूर्वी तुम्हाला घरी सिलेंडरची टाकी मिळायची, ती मिळायची? होम डिलिव्हरी, रेग्युलर होम डिलिव्हरी। आता जिल्हाधिकाऱ्यांनी असं सांगितलंय की तुम्ही घरीच डिलिव्हरी घ्या, एजन्सीच्या दारात येऊ नका, तरी देखील एजन्सीवाले घरी सिलेंडरची टाकी देत नाही। यांचा आग्रह नाही आहे, परंतु आम्ही आमच्या व्यवस्थेसाठी इथं आलेला। कारण होम डिलिव्हरी दिली जात नाही, तसं काही नाही। कारण काय की वातावरण जे पाहतो आम्ही की सिलेंडरची टंचाई असल्यामुळे असं आम्हाला हे वाटतं, म्हणून आम्ही इथं आलो। यांचा आम्हाला त्रास होत नाही, कारण हे होम डिलिव्हरी द्यायला तयार आहे, पण आमची अशी इच्छा आहे की आम्हाला सिलेंडर मिळावं, म्हणून आम्ही लाईनमध्ये आलेलो। पण मग तो तुम्हाला बुक केल्यावर घरी मिळतोच ना नेहमीप्रमाणे? नाही, पण नाही, टी व्हीवर आणि हे जे वातावरण पाहतो की खूप म्हणजे सिलेंडरची टंचाई आहे, तर असं वाटतं, मनात एक भीती आहे की आपल्याला मिळणार नाही, म्हणून मी स्वतःहून या ठिकाणी आलो। कधी बुक केला होता? मी परवाच बुक केलेलं आहे। OTP आला? OTP आलेला आहे। आपण बघतोय की कुठल्याही प्रकारचा त्रास नाही आहे। आपण बघतोय की जरी घरी दिला जात असेल सिलेंडर तरी आम्हाला काळजी वाटते, म्हणून आम्ही स्वतःहून या ठिकाणी आलो। अशा पद्धतीची जी प्रतिक्रिया ती या ठिकाणी सिलेंडर घेण्यासाठी आलेले लोक देतात। मात्र एजन्सीचे जे चालक आहेत त्यांना या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनी काल सूचना दिलेल्या होत्या की अशा पद्धतीनं एजन्सीच्या दारात कुठल्याही पद्धतीचं जे वाटप आहे सिलेंडरच्या टाक्यांचं ते करू नका आणि घरी जी पूर्वीप्रमाणे तुम्ही डिलिव्हरी करत होता ती डिलिव्हरी तुम्ही पूर्वीप्रमाणे घरी करा, म्हणजे तुम्हाला अशी जी गर्दी आहे वेगवेगळ्या सिलेंडरच्या गॅस एजन्सीच्या दारात, ती एजन्सीच्या दारातली गर्दी बघायला मिळणार नाही। तुमच्या इथे कसं वाटप केलं जात आहे, लोकांचं काय म्हणणं? आमच्या इथे पूर्णपणे व्यवस्थित चालू आहे। आमच्या इथे रेग्युलर गाड्या आहेत टोटली। तुटवडा कुठल्याही पद्धतीचं नाही। लोकांना काय सांगाल या निमित्तानं? आता तुम्ही न्यूजमध्ये तर प्रत्येक वेळी अगोदर 8 दिवस अगोदरच तर तुम्ही डिक्लेअर केलं की गॅस टंचाई होणार, त्यामुळे ह्या पब्लिकांना गैरसमज झालेला टोटली प्रमाणे। हां, रेग्युलर माझ्या गाड्या आहेत टोटली, आमच्या इथे एक गाड्या, दुसऱ्या गोडाऊनला 2 गाड्या, हे रेग्युलर प्रमाणे चालू आहे आमचं काम। एक महत्त्वाचं त्याच्यात असं होतं की काल कलेक्टर असं म्हणाले की पूर्वी जसं तुम्ही घरी सिलेंडर नेऊन देत होतात तसं नेऊन द्या, दारात एजन्सीच्या दारात अशी रांग लावू नका। घरी जर दिलं तर लोक इथे गर्दी करणार नाही। जिल्हाधिकाऱ्यांनी जे आदेश दिले त्याचं पालन होतंय का? त्याचं पालन न होण्यामागं कारण आहे की जे गैरसमज पसरवले गेलेले आहेत त्याच्यामुळे हे प्रॉब्लेम झालेले आहेत। काय सांगाल या निमित्तानं? गैरसमज पसरू नका। मीडियाच्या आपल्या सोशल मीडियाच्या बाबतीत ज्या गैरसमज पसरवले गेलेत त्याच्यामुळे ही गर्दी झालेली आहे। ह्याच्या अगोदर गैरसमज होत नव्हता, पब्लिक इथं येत नव्हती एक पण, गैरसमज पसरवल्यामुळे इथं पब्लिक आलेली आहे आज। आपण बघतोय की त्यांची अशी प्रतिक्रिया आहे की जे सोशल मीडियावरती वेगवेगळे गैरसमज पसरवले जात आहेत त्याच्यामुळे लोक पॅनिक झालेले आहेत आणि मग ते इथे अशा पद्धतीनं रांगा लावत आहेत। अजूनही जे सिलेंडरचं वाटप घरी केलं जात होतं तशा पद्धतीचं वाटप सुरू आहे, पण ज्या लोकांना स्वतःहून इथे यायचं ते येत आहेत आणि मग अशा पद्धतीच्या रांगा ज्या आहेत त्या आपल्याला पुन्हा सिलेंडर घेण्यासाठी नागरिकांच्या या सगळ्या परिस्थितीत बघायला मिळतात। मला सांगा, यापूर्वी
तुम्ही जेव्हा सिलेंडर घेत होता तेव्हा घरी सिलेंडर तुम्हाला मिळायचा का? हां, घरी येऊन द्यायचे त्यांनी. आता पण द्यायला पाहिजे त्यांनी आता सध्या तरी. लय सगळे कामाला जाणारे हे जाणारे लय प्रॉब्लेम होतात. ॲक्च्युली आणि आणून द्यायला पाहिजे आम्हाला. मग आता घरी का आणून दिला जात नाही सिलेंडर आणि मग तुम्हाला इथे पूर्वी तर दिला जात होता. पूर्वी देत होते, आता कोणी ते देणारे फोन पण उचलायला तयार नाहीत. पहिले आणून तरी द्यायचे, आता काहीच आणून पण देत नाहीत. ॲक्च्युली जे कामाला जाणारे असतात हे करणारे असतात त्यांना लय अडचण होतो. घरातले दोघं नवरा बायको पण काम करणारे असतात, त्यांना प्रॉब्लेम होतो ना. तुम्ही आणून द्या ना, घरी राहो. 10-20 रुपये जास्त घेता तर घेऊ दे, चालतंय ते. त्याच्यामुळं घरी आणून द्यायला पाहिजे ॲक्च्युली. काय काय तुम्हाला यापूर्वी घरी सिलेंडर मिळायचा, दारात डिलिव्हरी मिळायची? मिळायचं, रेग्युलर मिळायचं. आता नाही मिळालं, फोन पण उचलत नाही, काहीच नाही. हो, मी दाखवू का तुम्हाला फोन? किती दिवस झाले समजा तुम्ही प्रयत्न केले की 2 दिवस केला. आणि मग शेवटी तुम्हाला मिळाला नाही घरी सिलेंडर म्हणून मग इथे यावं लागलं. नंबर मिळाला, मग आलो आज. किती वाजता आला तुम्ही? संध्याकाळी आला, साधारण 8 वाजता. OTP का आला? इथे किती वाजता तुम्ही? पहिला OTP येतच नव्हता 2 दिवस. काल रात्री आला 8 वाजता. आणि इथे तुम्ही किती वाजता आले? सकाळी काय इथं 7:30ला आलो, 7:30 पावणे 8ला. 7:30 वाजल्यापासून लोकांच्या या ठिकाणी रांगा आहेत. पूर्वी जी घरी सिलेंडरची टाकी घरपोच मिळायची ती जर लोकांना पूर्वीप्रमाणे मिळाली असती तर लोकांच्या अशा रांगा या ठिकाणी लागल्या नसत्या. सगळ्यात महत्त्वाचं काय तर जिल्हाधिकाऱ्यांनी देखील या अशा पद्धतीच्या सूचना त्या एजन्सीच्या मालकांना दिलेल्या आहेत की दारात तुम्ही वाटपच करू नका. तुम्ही पूर्वी जसे घरी सिलेंडरचे वाटप करत होतात तसे वाटप करा, म्हणजे लोकांमध्ये अशा पद्धतीची कुठली भीती जी आहे ती निर्माण होणार नाही. तुम्हाला काय वाटतं, सिलेंडर घरी मिळायला पाहिजे का अशी इथे येऊन रांग लावण्याची वेळ आली पाहिजे? नाही, आता सध्या गाड्या पण कमी आहेत येणाऱ्या, त्याच्यामुळे आता घरी काय आणून देऊ शकत नाही ते. त्यामुळे आमचं आपलं काम आहे घेऊन जायचं इथून सिलेंडर. तुम्हाला यापूर्वी घरी मिळायचा पण घरी मिळायचं, फोन केल्यानंतर किंवा SMS पडल्यानंतर ते घेऊन जायचं OTP आल्यानंतर. आता नाही. खरं तर ज्ञानेश्वर तिथल्या नागरिक